जालना जिल्ह्यातील अंबड शहरात 50,000 रुपये किमतीचे काळवीट प्राण्याचे 2 शिंगे अंबड पोलिसांनी जप्त केले आहेत। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका संशयित इसमाच्या घरात काळवीट प्राण्याचे शिंग आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून ही बातमी पंच आणि वन विभागाचे आरएफओ दौंड वनपाल बीएम पाटील कपिल शिंगणे सुप्रिया फड वनरक्षक यांना देऊन 2 पंच आणि वन विभागाचे नमूद अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक आरी काकड पोलीस कर्मचारी नवनाथ राऊत देशमाने दीपक पाटील अलका केंद्रे क्षीरसागर शासकीय वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी इसम नामे दादासाहेब रावसाहेब दिवटे याच्या अंबड मधील म्हाडा कॉलनीतील राहत्या घरी जाऊन त्याच्या घराची झडती घेतली असता सदर इसमाच्या घरामध्ये काळवीट प्राण्याची 2 शिंगे किंमत 50,000 रुपये आढळून आले। त्यानंतर आढळलेले 2 शिंग एका कापडी पिशवीमध्ये टाकून जप्त करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक काकड, पोलीस कर्मचारी नवनाथ राऊत, देशमाने, रवी चव्हाण, यशवंत मुंटे, दीपक पाटील, अरुण मुंटे, अलका केंद्रे, क्षीरसागर तसेच वन विभागाचे आरएफओ दौंड, वनपाल बीएम पाटील, कपिल शिंगणे, सुप्रिया फड वनरक्षक आदींनी बजावले आहे। सर मला सांगा, आज काळवीट प्राण्याचे शिंग पकडण्याची माहिती मिळते, काय सांगा? आज रोजी पोलिसांनी अंबड हद्दीत एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंबड हद्दीतला एक इसम नामे बाळासाहेब दिवटे नावाचा इसम आहे आणि त्याच्या घरी त्याने काळविटाचे शिंग ठेवलेले आहे अशी खात्रीला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली आहे। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन पोलिसांचे आमचे इतर स्टाफ तसेच वन विभागाचे आरएफओ दौंड, त्यानंतर त्यांचे जे वनपाल होते पाटील, एसडीपी ऑफिसचे पीएसआय काकड तसेच पोलिसांचा स्टाफ घेतला आणि 2 पंच यांच्यासह आम्ही जाऊन सदर जे काही माहिती होती माहिती असलेले ठिकाण त्या ठिकाणी छापा टाकला असता छापामध्ये ते 2 काळविटाचे शिंग मिळून आलेले आहेत। त्या जो ज्याच्याकडे मिळून आले त्याच्याकडे आपण चौकशी केली असता तो काय उपयुक्त माहिती देत नाही, त्यामुळे त्याच्यावर वन्य प्राणी अधिनियम जो आहे त्या 1972 त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे। साधारणतः ह्या किती दिवसांनी मारलेला असेल काळवीट? आता हे नक्की निश्चित नाही सांगता येणार, हे वन विभागाचे किंवा जे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे हेच सांगू शकतं ते कधी आहे ते। आरोपीचं नाव आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आरोपीचं नाव आहे बाळासाहेब रावसाहेब दिवटे राहणार अंबड, त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता त्याकडे अधिक विचारपूस करून त्याकडे चौकशी करण्यात येते गुन्ह्याच्या अनुषंगाने। प्रतिनिधी अशोक खरात, एनटीव्ही न्यूज मराठी, अंबड, जालना।